हॅलो, नमस्कार. मी हर्षदा आणि मी आहे नेरळ जंक्शनला. आज माझं सोलो ट्रिप आहे आणि मी चालली आहे नेरळवरून माथेरानला. पण त्यापूर्वी मी काहीतरी खाते कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे. या हॉटेलमध्ये मी आले. नाश्ता म्हणून मी इथे ऑर्डर केला आहे डोसा. हा एवढा मोठा डोसा होता, पण मला याची चटणी अजिबात नाही आवडली. सांबार पण ओके ओके होता, चटणीला तर अजिबात चव नव्हती. आणि डोसा आणि त्यामधली चटणी, बटाट्याची चटणी, ती बऱ्यापैकी होती, म्हणजे त्याला टेस्ट होती व्यवस्थित. बाकी आणि त्यानंतर मग मी मस्त गरमागरम चहा ऑर्डर केला. कितीही गरमी असली तरी चहा प्यायला हवं असतं मला, कारण की त्याच्याने मला फ्रेशनेस येतो. चहा खूप छान होता, मज्जा आली चहा घेऊन. बशी बऱ्याच दिवसांनी मला बशी भेटली आणि बशीमध्ये ओतून मग मी चहा घेतलेला. चहा नाश्ता झाल्यावर मी निघाले नेरळ ते माथेरान टॅक्सी पकडायला. 100 रुपये तिकीट घेऊन मी आता जाणार आहे वरती माथेरानवर. हे आहे माथेरानचं स्वागत गेट. आहे आता इथे माथेरानला. हा एंट्री गेट आहे मागे आणि आपल्याला तिकीट काढायची असते जी 50 रुपयाची आहे. मी तिकीट काढलेली आहे. एक सेमी सर्कल टनल बनवलेला आहे माथेरानमध्ये. खूप जास्त पीसफुल आहे आणि खूप जास्त थंड वातावरण आहे इथलं. अगदी उन्हाळा आहे तरी पण इथे खूप थंड वाटतंय. आणि मी खूप जास्त टायर्ड झाले कारण मी ट्रॅव्हल टिटवाळ्यापासून करते. यू कॅन सी द टायर्डनेस ऑन माय फेस, बट स्टील आय फील सो फ्रेश हिअर. यू कॅन सी द जंगल. दिस इज हाऊ इट्स लुक लाईक. पुढे अजून भरपूर काही आहे, मी तुम्हाला दाखवते. जस्ट स्टे विथ मी. हे इथली रानटी फळं आहेत जे हे जंगलमधून तोडून आणतात. ही खायला जितकी चटपटीत असतात ते हेल्थसाठी तेवढीच चांगलीसुद्धा असतात. म्हणून इथे आले की हे नक्की आवर्जून खाऊन बघा. मी यातलं घेतलेलं आहे कैरी. इथे कॅप्सची पण खूप सारी दुकानं होती आणि खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज होती कॅप आणि गॉगल्सचे वगैरे उन्हापासून प्रोटेक्शनसाठी. हा वरती जिथे मार्केट आहे तिथे जाण्याचा मार्ग आहे. रस्त्याने जात असताना खूप सुंदर झाडं, उंच उंच जंगल आणि थंड वारा, यामुळे खूप जास्त फ्रेश वाटत होतं. इथल्या गावातले लोकांशी बोलताना कळलं की या मोठ्या जंगलमध्ये अनेक औषधीयुक्त असे वनस्पती आहेत. त्याचप्रमाणे इथे ससा, मोर, हरिण आणि बिबट्यासुद्धा आहेत या जंगलमध्ये. सहसा ते सगळे असे येत नाही, ते डीप जंगलमध्येच असतात. खाण्यापिण्याचं इथे अजिबात टेन्शन नाही. जागोजागी स्टॉल आहेत. मॅगी, भजी, समोसा, हे सगळं तुम्हाला स्टॉलवरती रस्त्याने जाता जाता खायला मिळेल. चालत जायचं आहे कंटिन्यू आतमध्ये. खूप सारे पॉईंट्स आहेत तिथे, बट मला पण थोडं एक्सप्लोअर करावं लागेल. गोळी इतकं जोरात आली की मी घाबरलेच जरा. यू कॅन सी द बोर्ड, वेलकम टू माथेरान. इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. बरंच काही आहे आतमध्ये बघण्यासारखं. माथेरानमध्ये भरपूर माकडं आहेत. कधीही हातामध्ये चिप्सचं पॅकेट किंवा खायच्या वस्तू घेऊन चालू नका, कारण की माकड अगदी मागे धावतं. हा एक छोटासा माकड होता, बिचारा पिल्लू. त्याला तो इंजर्ड होता, त्याच्या हाताला लागलेलं होतं. आणि ते खूप सारी छोटे छोटे पिल्लं होती मस्त माकडाची, जी इकडून तिकडे पडत होती आणि लोकांना त्रास पण देत होती. रुबाब तर घोडे तिथे जास्त चढण आहे आणि मी खूप टायर्ड झाली आता.
स्टील अजून बरंच लांब जायचं आहे. वरती बाजारपेठ आहेत म्हणतात, आपण इथे जाणार आहोत. काही पण असो, इथला एअर खूप जास्त फ्रेश आहे. इतकं फ्रेश एअर ब्रिदिंग तुम्हाला सिटीमध्ये अजिबात मिळणार नाही. दिस इज वॉट माय कंडिशन राईट नाउ. साहस हो रही है कम. इथे खोल दरी आहे आणि रेल्वे ट्रॅकसुद्धा आहे. कधी कधी एकटं ट्रॅव्हल करायला, एकटं फिरायला खरंच खूप बरं वाटतं. हा माझा लाईफमधला पहिलाच अनुभव आहे जिथे मी एकटी एवढ्या लांब आलेली आहे. अँड ट्रस्ट मी, आय फील सो गुड. मला जर इथे स्टे करायचं आहे तर मला सर्वात आधी पोलीस स्टेशनमध्ये इन्फॉर्म करावं लागेल, कारण की इथे एकटं पर्सनला रूम देत नाही असं सांगण्यात आलं आहे. तर आधी मला पोलीस स्टेशनला जावं लागेल आणि मग त्यानंतर मला रूम बुक करावी लागेल. सो लेट्स सी हाऊ इट्स वर्क. मिळालं पाहिजे या रूम. साकार विश्रामधाम, आय थिंक हे रिसॉर्ट आहे. येताना आपण विचारूया. इथे घोड्यांची काळजी घेतली जाते. पशुसंवर्धन विभाग. इथे एक झाडाचं मोठं खोड पडलेलं होतं. या झाडाचं ते खोड असावं कदाचित. बसायला वगैरे एक नॅचरल सोय, नॅचरल सोफा. किती मजबूत होता हा. गरमीमुळे ल्याही झाल्यामुळे मी उसाचा रस घेतला आणि फार बरं वाटलं. तिथूनच सामोरून मला ही छोटीशी टॉय ट्रेन येताना दिसली, जे की आजच नेरळपासून बंद झाली आहे. बट वरच्या वर ही धावत होती आज. आणि फॉर्च्युनेटली मला हे बसायला तर मिळालं नाही, पण बघायला नक्की मिळालं. आय होप नेक्स्ट टाईम मला इथे बसायला सुद्धा मिळेल. काही पॉईंट्स आहेत, आकाशगंगा पॉईंट वगैरे, जे की या रूटवरती होते. मी थोडं पुढे गेले, पण मी अर्ध्या रस्त्यातून परत आले, कारण की हे बरंच लांब होतं. त्यानंतर पुढे मला एक नौरोजी लॉर्ड गार्डन दिसलं, जे की खूप छान होतं, हिरवंगार होतं. आणि मला अजिबात आयडिया नव्हती की इथे पण एक पॉईंट आहे, जे की मला बघायला मिळालं आणि ते खूप छान होतं. सुंदर गार्डन आहे. आणि हा आहे तो पॉईंट. खूप उंच, खूप खोल आणि खूप शांत. इथे पक्ष्यांचा इतका छान आवाज येत होता. कॅमेऱ्यात कॅप्चर झालं आहे का काही कळत नाही आहे, पण खूप सुंदर आणि शांत वाटत होतं अगदी. मी थोडा वेळ इथे निवांत बसले एकटे आणि खूप बरं. आणि ही आहे ती बाजारपेठ. इथे सगळ्या प्रकारचे सामान मिळतात, ज्वेलरीज, कपडे. हा एक गेट होता, हे गावाची एंट्री गेट आहे. याच्यामध्ये एक छोटंसं, याच्या आतमध्ये एक छोटंसं गाव आहे. इथे फिरण्यासारखं असेल कदाचित, पण मी जाऊ नाही शकले आतमध्ये. आणि जर तुम्हाला चालायला वगैरे काही प्रॉब्लेम होत असेल तर माथेरानमध्ये ना एंट्री गेटपासून तर वरती आणि सगळे पॉईंट्स दाखवण्यासाठी तुम्ही घोडागाडी, हातगाडी आणि ऑटो रिक्षाचा वापर करू शकता. ह्या सगळ्या सोयी तिथे अवेलेबल आहेत. हा एक मोठा गेम झोनसुद्धा आहे इथे. लहान मुलांकरता इथे या लोकांनी सेटअप टाकलेला आहे, मोठा बनवलेला आहे. आय डोंट नो कोणी जात असेल का इथे एवढं नॅचरल प्लेस सोडून. मोठे मोठे रेस्टॉरंट, गार्डन्ससुद्धा इथे आहेत. राहायला उत्तम सोयीसुद्धा इथे आहेत. कॉटेजेस स्वस्तामध्ये आहेत, हॉटेल्स आहेत. आणि हा एक पर्टिक्युलर पॉईंटकडे जाण्याचा रस्ता आहे.
हा खंडाळा पॉईंटकडे जाण्याचा रस्ता आहे. एक नवीन पॉईंट इथे आहे. खूप सुंदर आहे असं म्हणतात. चला बघूया मग. बघूया कसा दिसतो खंडाळा पॉईंट. प्रोसेसिंग में गया ना. बरीच गर्दी आहे आज इथे. खूप सुंदर असा हा मोठा घाट आहे. आकाशात एरोप्लेनसुद्धा दिसला मला. खूप छान वाटत होतं इथे. इथून बघितलं तर काही वस्ती पण आपल्याला दिसते तिथे. म्हणजे लोकांचं, गावातल्या लोकांची वस्त्या आहेत. खूप खोलसुद्धा आहे. खूप शांत, खूप मोठं. आभाळाला जसं डोंगर काही स्पर्श करतोय अशी काहीतरी फिलिंग असं वाटत होतं मला. इथे बराच वेळ बसून राहिले मी शांतपणे. खूप पीसफुल प्लेस होतं हे. इथे तुम्ही गावकऱ्यांचे वस्ती बघू शकता. कसं काय बांधलं असेल त्यांनी ना एवढं खोल. किती लकी असतील ते लोक जे इतक्या छान डोंगराच्या कुशीत राहत असतील. शाळेनंतर मी आज फर्स्ट टाइम खातीये आईस कोला. कहाँ तक जाएगा मैडम मेरा वीडियो? आपका जाएगा. अच्छे खासे सब्सक्राइबर है मेरे, आप भी सब्सक्राइब कर दो. करते हैं. कौन सा है? भैया गोले में कौन सा फ्लेवर है? ऑरेंज है, स्ट्रॉबेरी है, पाइनएप्पल है. छान आहे. माथेरान फिरून झालंय माझं. 2 पॉईंट मी बघितले. खूप छान वाटलं. वातावरण इथलं खूपच सुंदर आहे. मी आता घोड्यावर बसले होते आणि घोड्यावर बसून मी इथपर्यंत आले. मला त्याचा व्हिडिओ घेता आला नाही कारण की घोडा खूप जास्त हलत होता आणि मी मोबाईल काढू शकले नाही अनफॉर्च्युनेटली. नाव इट्स टाईम टू गेट बॅक टू होम. रिटर्न चालली आहे मी आत्ता. पुढचं अपडेट पुढे. त्यामध्ये ना हे असं पूर्ण कवर होऊन जातं. आता उन्हाळ्यामध्ये हे असं दिसतंय पण झाडांनी वेलींनी हे पूर्ण कवर होतं. टॅक्सी पकडून मी परतीच्या वाटेला लागली. कातरवेड होती. डोंगर उतरत असताना इतकं सुंदर व्ह्यू. सिटी अगदी लाईट्सनी चमकत होती. जणू काही कांजवेच आहेत खाली आणि इतकं छान वाटत होतं. थंडा वारा झोमत होता अगदी चेहऱ्याला. आणि कातरवेडेमुळे ना इतकं सुंदर व्ह्यू आलेलं होतं. एक छटा आलेली होती, गुलाबी छटा होती आकाशात आणि दिव्यांनी अगदी चमकून गेलेलं होतं वस्ती खालची सिटी. मोठे मोठे डोंगर आता विश्रांती करायला जात आहे असं काहीतरी वाटत होतं. खूप पीसफुल प्लेस आणि खूप छान वाटलं. हॅलो. माथेरानवरून मी आता परत आलेली आहे. एक हॉटेल आहे. तर या हॉटेलमध्ये मी थोडं वेळ कधी खायला
थांबली आहे कारण की मला खूप जास्त भूक लागली आता. बरंच चालणं झालं आणि बरीच टायर्ड झाली. लुक ॲट माय फेस. लगेच खाते आणि मग मी निघणार. आणि होप लवकरच मला लोकल मिळेल. बघू आता किती वेळ लावतो ऑर्डर येईल. Here is my order. चिकन फ्राईड राईस. हॅलो, मी आली आहे आता नेरळ. कुठलं आहे? हां, कन्फ्यूज होतं मला नेरूळ आणि नेरळमध्ये. मी आता आहे नेरळ स्टेशनवरती. माझी लोकल जरा लेट आहे, 9 वाजता आता येणार आहे ती. अजून मला अर्धा तास वाट बघावं लागणार आहे. लेट्स वेट फॉर इट. स्टेशनवर जास्त काही गर्दी नव्हती लोकांची. एक 8:15 8:30लाच अगदी सामसूम वाटत होतं. वाट बघूया आता ट्रेनची. माझी लोकल आली आणि मी बसले लोकलमध्ये. 1-1.5 तास लागेल मला टिटवाळा पोचायला. सो मी पोहोचले टिटवाळ्याला. मला 1 तास लागला घरी पोचायला कारण मला कल्याणमधून ट्रेन चेंज करावी लागली होती टिटवाळ्याकरता. आणि मी खूप जास्त टायर्ड झाले होते. मी छान शावर घेतलं, फ्रेश झाली, आता खूप बरं वाटतंय. थकवा आहे पण खूप छान वाटला आजचा माझा सोलो ट्रिप. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. आणि जवळपास अजून तुम्ही जर मला सजेस्ट करू शकत असाल की मी जवळपास काही सुंदर प्लेस असतील, नॅचरल प्लेस असतील तर मला नक्की सांगा, तर मी तिथे नक्की व्हिजिट करेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जोडून राहा माझ्याशी. थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर.